पर्यंतची मताचा टक्का वाढला की इथे सत्ता परिवर्तन होतं असं म्हणतात आणि यावेळेला तर मला वाटतं 8-9% मतदान वाढलेलं आहे। मात्र तरी सुद्धा जे सत्ताधारी आहेत त्यांच्याच बाजूने सगळे एक्झिट पोलचे आकडे दिसतायत। हे सत्यात उतरेल का आणि उतरणार असेल तर का? तुमच्या स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर जे मी या चर्चेच्या सुरुवातीलाच सांगितलं की दोन कारणं आहेत। एक तर नितीश कुमारांना जे भाजपचं सॉलिड बॅकिंग आहे, जे मला तेजस्वी यादवांना काँग्रेस आणि इतर कचरा पक्षात दिसत नाही। आणि दुसरं कारण 10,000 रुपये नॉन रिफंडेबल, पुन्हा सांगतोय, मध्य प्रदेशचे 1250 किंवा महाराष्ट्राचे 1500 हे दर महिन्याला असतील। आत्ता बिहार सारख्या वर्स्ट इकॉनॉमी असलेल्या राज्यात, ज्याची इकॉनॉमी एक प्रकारे केवळ मायग्रेशनवर चालते, जिथून येणारा मोठा वर्कफोर्स हा मुंबई आणि दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरांवर डिपेंडंट आहे, आणि मोठ्या प्रमाणात जी काही फिगर माझ्याकडे आहे, सुमारे 60%, 55 ते 60% महिला या घरात असतात, त्यांच्या झोळीत 10,000 नॉन रिफंडेबल। आपल्याकडे जर का 12,000 माणसं हे लाडक्या बहिणीचा फायदा घेऊ शकतात, तर अशा प्रकारच्या माल प्रॅक्टिसेस तिथे कशावरून झालेल्या नसतील। त्याच्यामुळे हा दुसरा फॅक्टर। आणि तिसरा फॅक्टर जो आतापर्यंत चर्चेत आलेला नाही आणि तो जरा पूर्ण नॅशनल लेव्हलचा आहे, बिहारमध्ये दारूबंदी आहे। आणि असं एक नेहमी सांगितलं जातं की पुन्हा महिला वर्ग या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर इम्प्रेस झालेला आहे, जणू काही याच्यामुळे त्रास होत नाही आम्हाला। मी स्वतः गुजरातमध्ये 5-5.5 वर्ष राहिलेलो आहे। गुजरातची दारूबंदी मी अगदी जवळून पाहिलेली आहे, आणि दारूबंदी असताना सुद्धा दारू किती प्रमाणात कुठे वाहत जाते हे पण पाहिले। मी हनुमंत पवारकडे जातो, कारण विषय SIR चा निघाला होता, सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्ह्यूचा, मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा, आणि ज्यावरती भाजपनं, काँग्रेस आणि अन्य पक्षांनी जोरदार टीका केली, कारण मोठ्या प्रमाणात मतदार त्यातून एलिमिनेट केले गेले। त्याला विविध कारणं असतील, काही लाख मतदार आहेत। या प्रोसेसकडे तुम्ही कसं पाहताय? आता तर भारतभर तो लागू होतोय। मला हनुमंत पवार आपल्याला विचारायचं आहे की याचा प्रभाव, हा जो एक इनव्हिजिबल फॅक्टर आहे या निवडणुकीतला, अराजकीय पण राजकीय, त्याबद्दल काय म्हणाल? खरं तर हाच मोठा राजकीय फॅक्टर होता, जो निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधाऱ्यांनी खेळला होता। SIR झालं पाहिजे का? नक्कीच झालं पाहिजे। आमची तर तीच मागणी आहे ना की मतदार याद्या ह्या स्वच्छ झाल्या पाहिजे। पण ते करत असताना, मतदानाला अवघे 3.5 महिने असताना, जेव्हा 8-10 कोटी मतदार ज्या बिहारमध्ये होते, त्या बिहारमध्ये 4 महिन्यामध्ये SIR करण्याची घाई निवडणूक आयोगानं का केली? मधल्या 15-16 वर्षामध्ये ते का केलं नाही? जर घुसखोर होते म्हणून सांगितलं, बोगस मतदान होते म्हणून सांगितलं, घुसपैठी आहे म्हणून त्यांनी सांगितलं, तर मग लोकसभेला त्यांचं मतदान घेताना कसं चाललं बिहारमध्ये भाजपाला आणि जनता दल युनायटेडला? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं न देता घाई गडबडीमध्ये निवडणूक आयोगानं SIR करायला घेतला। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, रस्त्यावरची लढाई लढली, आम्ही निवडणूक आयोगाला भांडलो। 95 लाख मतदार बिहारमध्ये का वगळले हे सांगायला निवडणूक आयोगानं नकार दिला होता। प्रसन्नजी, किती गंभीर गोष्ट होती की एखादा मतदार जर मतदार यादी म्हणून वगळण्यात येतो, तर त्याला माहित पाहिजे, बिहारला माहित पाहिजे, देशाला माहित पाहिजे की त्याला का वगळलं हे सांगायला चक्क निवडणूक आयोगाने नकार दिला होता। आणि निवडणूक आयोगाचं प्रवक्ते पण राष्ट्रीय स्तरावरचे भाजपाचे नेते करत होते, बिहारमधली लोक करत होती। सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि 95 लाख मतदाराची यादी लावा आणि ते का वगळताय हे सांगा असं सांगावं लागलं। त्या 95 लाख मतामधले निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर सुद्धा 30 ते 32 लाख मतदानाची अजूनही बिहारमध्ये निवडणूक आयोगाने कुठे यादी लावलेली नाही आणि कुठेही त्यांना का वगळलं हे सांगितलेलं नाही। हा मोठा फॅक्टर आहे, जवळपास 1 कोटी मतदानावर हा परिणाम करणारा फॅक्टर आहे। त्यामध्ये आमचा आरोप थेट असा आहे, आमची लोक यादी घेऊन ते दाखवतायत। राहुलजींची शेवटची प्रेस कॉन्फरन्स राहुल गांधींची निवडणूक आयोगावर झाली, त्याच्यामध्ये बिहारमधले वगळलेले मतदान आम्ही उभा केले, जिवंत माणसं उभा केली, त्यांचं नाव का वगळलं माहित नाही। निवडणूक आयोग सांगायला तयार नाही, सत्ताधारी निवडणूक आयोगाची तळी उचलतायत। तर SIR मधून काँग्रेसला पडणारी, जनता दलाला पडणारी, RJDला पडणारी मतं वगळण्यात आली, हा आरोप आमचा ठाम आहे। मृणालिनी मॅमना याच्यात काही ऍड करायचं? निकाल लागल्यानंतर जर चित्र वेगळं असेल तर हाच आरोप कायम राहील का, हे एक राजकीय अनालिस्ट म्हणून मला पुन्हा त्यांना विचारायला आवडेल। एक मुद्दा आपण लक्षात घेऊया की भारतातल्या मतदार याद्या या सदोष आहेतच। त्या काँग्रेस म्हणते म्हणून सदोष आहेत का? नाही। भाजप म्हणायची विरोधी पक्षात असताना म्हणून सदोष आहेत का? अजिबात नाही।
मतदार याद्यांचं रिव्हिजन सातत्याने व्हायला पाहिजे. निवडणूक आयोगाकडे कायमस्वरूपी यंत्रणा नाही. अशा वेळेला आपण प्रत्येक वेळेला निवडणुकीला सामोरं जाताना जे खरे मतदार आहेत त्यांना संधी कशी मिळेल हे पाहणं कोणत्याही राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे. काँग्रेसने इंटरव्हीन केल्यामुळे आधार कार्ड ग्राह्य धरलं गेलं आणि त्यानुसार मतदान जे मोठ्या प्रमाणात कमी होत होते ते केवळ काही लाखांवर गळले. काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागत. आता राहुल गांधी त्याबद्दल न्यायालयात जाण्याला का मागे पुढे पाहतायत या प्रश्नाचं उत्तर नंतर आपल्याला मिळेल. आजचा तो दिवस नाही. मुद्दा असा आहे की आपण मगाशी वाढीव मतदानावर जी चर्चा केली ते वाढीव मतदान 12% महिलांचं आहे. काँग्रेसनी किंवा भारतीय जनता पक्षांनी एकमेकांना अजिबात नावं ठेवू नयेत. तेलंगणातही महिलांना अशीच संधी दिली गेली, पैसे दिले गेले. तिथल्या काही राज्यात तर पैसे मिळतही नाहीत असं भाजप म्हणते. सत्य काय आहे आपल्याला आत्ता माहित नाही, आत्ताचा तो विषयही नाही. त्यामुळे मतदारांना, महिला मतदारांना भुलावणी देण्याचं तंत्र सगळ्याच राजकीय पक्षांनी अवलंबलाय. आता मुद्दा असा आहे की बिहारमध्ये त्याचा खरंच परिणाम होतोय का? 12% महिलांचं जे वाढीव मतदान आहे, नितीश कुमारांच्या काळात मिळालेली सायकल आहे, दारूबंदीची घोषणा आहे आणि तसं 12% मतदान जर NDA कडे गेलं तर भारतात महिलांच्या राजकारणाचा उदय झालाय असं म्हणावं लागेल. मागे पण मी सांगितलं होतं की महाराष्ट्रात लोकसभेत 0.4% मागे असलेली युती लाडकी बहीण योजनेमुळे 9% समोर गेली. मध्य प्रदेशमध्ये महिलांना इन्सेंटिव्ह दिल्याचा परिणाम 8% आहे. ते अर्थकारणावर बोज आहे, अगदी मान्य आहे, ते मान्य करावंच लागेल. पण महिलांच्या सबलीकरणाचा हा एक भलताच मार्ग प्रत्यक्षात येतोय का याचं उत्तर पण बिहारची निवडणूक देणार आहे. नाही अगदी या महिलांच्या मतदानाला MY कॉम्बिनेशन आणि सातत्याने एकच सरकार म्हणजे नितीश कुमार मुख्यमंत्री असल्यामुळे नाराज झालेले युवक तेजस्वी यादव यांना मतदान करतात का? हा बिहार मधला कळीचा संघर्ष आहे. मी कुठेतरी झेंझी आणि कुठेतरी महिला. विनायक आंबेकरांकडे जाते. आंबेकरजी, तुम्हाला आता थोडंसं बरं वाटत असेल की सुरुवातीचे अगदी पोस्टल जरी असले तरी आघाडीची आकडेवारी ही काहीशी तुमच्या बाजूने झुकताना दिसतीये. मात्र हीच फर्म आकडेवारी आहे असा विश्वास अजूनही बाळगायला नको, कारण EVM अजून सुरू व्हायचंय. आंबेकरजी, मला SIR वर थोडंसं बोलायचं आहे. मगाशी माझ्या मित्राने हनुमंतजींनी थोडीशी वेगळी आकडेवारी दिली, परंतु SIR ही अतिशय निष्पक्षपणे निवडणूक आयोगाने राबवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 11 विकल्प दिले होते. हे 11 विकल्प दिल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला विरोधी पक्षांचा आग्रह झाला की तुम्ही आधार कार्ड हे त्याला गृहीत धरा, वस्तुतः काय आहे की बिहारमध्ये आधार कार्डांचं हे सॅच्युरेशन झालंय. सॅच्युरेशन म्हणजे काय झालंय की जिथे 1 लाख लोकसंख्या आहे तिथे 1.25 लाख आधार कार्ड निघाले. आता हा सिस्टीमचा फॉल्ट आहे की नाही? आहे. सिस्टीम मॅनिप्युलेट आपल्या देशात होते की नाही? होते. परंतु त्याला उपाय म्हणून निवडणूक आयोगाने अतिशय निष्पक्षपणे SIR केली. पुन्हा हे म्हणतील की भाजप त्यांची बाजू घेते. भाजप नेहमीच संविधानाने निर्माण झालेल्या सगळ्या संस्थांची बाजू घेते. तो निकाल भाजपच्या विरोधात असला तरी देखील आम्ही सुप्रीम कोर्टावरती कधीही टोकाची टिप्पणी करत नाही. सुप्रीम कोर्टाचा आधार देऊन खोटं बोलत नाही आणि मग सुप्रीम कोर्टाची माफी मागत नाही राहुल गांधींसारखं. त्यामुळे भाजप हा जबाबदारीने वागणारा पक्ष आहे. मी आपल्याला असं सांगतोय की SIR मध्ये 65 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली. त्यातली जी इलेक्शन कमिशनची प्रोसिजर आहे फॉर्म 6 ची, त्या फॉर्म 6च्या प्रोसिजर मधून 23,53,000 मतदारांची नावं पुन्हा ऍड केली गेली आणि प्राथमिक यादी प्रकाशित केल्यानंतर ज्यांच्यावर विरोधी पक्षाने ऑब्जेक्शन घेतली अशी 3.66 लाख मतं 3.66 लाख मतं ही वगळण्यात आली. त्यामुळे ही प्रोसिजर अतिशय पारदर्शकपणे झाली. मुद्दा काय आहे की यांच्याकडे कुठलाही भाजपच्या किंवा नितीशजींच्या सुशासनाला विरोध करण्याचा मुद्दा नसल्याने वोट चोरी आंदोलन यांनी चालवलं. मतदारांना हे माहितीये की वोट रजिस्टर कोण करतं. वोट रजिस्टर हा मतदार करत असतो. त्यामध्ये इलेक्शन कमिशनचा भाग असला तरी त्यांच्याकडची जी क्षमता आहे ती लिमिटेड आहे. त्यामुळे हा इनडायरेक्टली मतदारांवर केलेला आरोप होता की एकाच मतदारांनी दिल्लीला मतदान केलं, बिहारमध्ये मतदान केलं. हा आरोप हा भाजपवर नाही, निवडणूक आयोगावर नाही, त्या मतदारावर आरोप आहे. यांच्या हा सेल्फ गोल झाला आणि त्यामुळे हे हारणार आहेत हे नक्की आहे. बर,
कोण कसं हरणार आहे, कोणाला किती यश मिळणार आहे हे थोड्या वेळात आता स्पष्ट व्हायला फक्त लागेल. नम्रता मृणाल मॅडमना विचारायचं आहे, माइंडकरांकडे सुद्धा तो घेऊन जाईन. ते म्हणजे नितीश कुमार कुर्मी समाजातून येतात, जो काही फार मोठा बलशाली समाज नाहीये. पण हा बलशाली समाजातून न आलेली व्यक्ती बिहार जवळपास इतकी दशकं एक हाती स्वतःभोवती फिरवत ठेवते. दोघांनाही ते पाहिजेत. म्हणजे मृणालजी, उद्या हा निकाल समजा इंडियाच्या बाजूने लागला तरी याची गॅरंटी नाही की नितीश कुमार काय निर्णय घेऊ शकतात. ते ठरवू सुद्धा शकतात, जातील ते तिकडे. तर नितीश कुमारांच्या या राजकीय टीना फॅक्टर बद्दल काय सांगाल? त्यांना बदलता येत नाही, इररिप्लेसेबल आहे, त्या बाबतीत काय म्हणाल? एखादा नेता स्वतःला ज्या प्रकारे प्रोजेक्ट करतो त्यावर त्याचं बरंच यश अवलंबून असतं. बिहारमध्ये ज्याप्रमाणे कर्पूरी ठाकूर, जयप्रकाश नारायण यांची पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीवर तो न्याय, तो वारसा सांगत सत्तेवर आलेले लालू आणि राबडी हे जंगलराज आणतात, मी त्यातला नाही, हे सांगण्यामध्ये नितीश कुमार कमालीचे यशस्वी झाले. एखादा मुख्यमंत्री स्वतःची दंतकथा कशी तयार करू शकतो याचं ज्याप्रमाणे पटनाईक उदाहरण होतं, तसंच ओरिसाप्रमाणे बिहारमध्ये नितीश कुमार हे उदाहरण होतं. ते ज्या प्रकारे स्वतःला प्रोजेक्ट करतात, कुठेतरी अचानक स्वतःला मोदींच्या स्पर्धेत आणून ठेवतात, एखाद्या निवडणुकीत पुन्हा तेजस्वी यांच्याकडे जातात. मला असं वाटतं की त्यांच्या यशाचं जे काय रहस्य आहे ते लालू प्रसाद यादव यांच्या तुलनेत सोबर आहेत, सोबरपेक्षाही प्रगतिशील आहेत. बिहारनी काही फार प्रगती केलेली नाही आहे वगैरे मान्य आहे, पण लालू यादव यांच्या राजवटीपेक्षा नितीश कुमार यांची राजवट डावं उजवं करायचं ठरवलं तर उत्तम आहे, त्याचा लाभ होत असतो. पुन्हा मी महिला मतदारांवर जाते आहे, कारण महिला मतदार बिहारच्या निकालातली की स्वतःजवळ ठेवतायत. त्या महिला मतदारांना स्वतःबरोबर ठेवण्यात नितीश कुमार यांनी गेल्या कित्येक वर्षात यश मिळवलं आहे. त्याचं कारणही असं आहे की लालू प्रसाद यादव यांच्यासारखे माचो पॉलिटिशियन्स जनतेला आवडत नाहीत. अगदी. आणि या घडीची आणखीन एक मोठी बातमी म्हणजे एनडीएची हाफ सेंचुरी पहिल्या कलांमधली. 50 जागी आघाडीवरती आहे एनडीए आणि महागठबंधन 28 जागांवरती आघाडीवर आहे. जनसुराज्य 3 जागांवरती आघाडीवरती आहे. आपण पुन्हा एकदा मृणाल मॅमकडे येते मुद्दा पूर्ण करायला. महिला मतदारांबद्दल बोलतोय, मात्र एक मुद्दा आपल्याला इथे अजिबात डोळेझाक करून चालणार नाही, ते म्हणजे महिला मतदारांबद्दल सगळे राजकीय पक्ष बोलतायत, पण महिला नेतृत्वाबद्दल एकही राजकीय पक्ष ऍक्टिव्ह दिसत नाही बिहारमध्ये. लक्षात घेतलं पाहिजे की महिलांना मी नेता करतो असं जरी कोणी गृहीत धरलं, त्या दिशेने पावलं टाकली, तरी तसे चेहरे असावे लागतात. मैथिली ठाकूर एक नवं नाव समोर आलंय, ते काही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत वगैरे नाही आहे. अशा प्रकारची नवी नावं जेव्हा समोर येतात तेव्हा महिला नेतृत्व एस्टॅब्लिश होतं. तसं राबडी देवी या पण बिहारसारख्या अतिशय मागास ठरवल्या गेलेल्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या, पण त्या मुख्यमंत्री केवळ लालू प्रसाद यादव यांची पत्नी होत्या म्हणून होत्या. त्यांनी काही फार वेगळी राजवट दिली वगैरे अशातला काही भाग नाही. मुळात कसं आहे की महिला मतदार सगळ्यांनाच हवे आहेत. ते हवे आहेत, पण त्यांना नेतृत्व द्यायची क्षमता कोणत्याही राजकीय पक्षात नाही. आता जे काय संसदेने विधेयक मंजूर केलंय त्यानुसार पुढच्या वेळेला मोठ्या प्रमाणात महिला असणार आहेत. नारी शक्ती वंदन विधेयक वगैरे असं उत्तम नाव त्याला दिलं गेलेलं आहे. महिलांचं राजकारण करताना कुठेतरी महिलांच्या हातात पैसे जाणं हा अतिशय मोठा भाग असतो. 1500 रुपये देखील महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सबलीकरण महिलांना देतात, हे दुर्दैव आहे. पण सामान्य महिलेच्या हातात 1500 रुपये देखील नसतात. इथे तर 10,000 रुपये मिळालेले आहेत. त्यामुळे 12% जो वाढीव महिला मतदानाचा आकडा आहे तो पूर्णच्या पूर्ण जर एनडीएकडे गेला, जात पात धर्म हे सगळे त्यासमोर जर थिटे ठरले तर बिहार एनडीए स्वीप करेल. मग मुख्यमंत्री कोण असेल वगैरे या चर्चांवर आपल्याला संध्याकाळी बोलावं लागेल. पण महिला पैसे घेऊन MY कॉम्बिनेशनला मतदान करतात की लॉयल राहतात हा मुद्दा आहे. आजवरचा अभ्यास जर बघितला तर महिला पैसे देणाऱ्या पक्षाच्या पारड्यात मतं टाकतात. हे तेलंगणात झालंय, मध्य प्रदेशात झालंय, महाराष्ट्रात झालंय, हरियाणात झालंय. आणि भारतीय जनता पक्षाची व्यूहरचना अशी असते, महाराष्ट्रात त्यांनी 3 इन्स्टॉलमेंट जाऊ दिले लाडकी बहीणचे, मग निवडणुकांना सामोरे गेले. बिहारमध्ये देखील 10,000 रुपये खात्यात जमा झाले. त्यामुळे मिळालेला पैसा हा महिलांना जर मोटिवेट करत असेल,
महिला साधारणतः प्रामाणिक असतात. मी पुरुषांना दुखावू इच्छित नाही, पण जो कोणी पैसा देतो त्याच्याशी लाभार्थी महिला प्रामाणिक असते. पुरुषाच्या हातातले पैसे महिलेला मिळतातच असं अजिबात नाही. तिला स्वतःला जेव्हा पैसे मिळतात तेव्हा त्या पक्षाकडे जाण्याची वृत्ती बिहारमध्ये राहिली तर बिहारचा निकाल सरळ आहे. बरं. फक्त प्रदीप गुप्ता यांच्या वेगळ्या आकलनामुळे प्रसन्न त्यांचे 80 पैकी 70 एक्झिट पोल बरोबर निघाले आहेत. म्हणून आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की झेंझी नाराज तरुण हा चंग जर तेजस्वी यादवकडे जाईल तर 1 लाखावर 10,000वर मात करता येईल का ते ही निवडणूक आपल्याला दाखवणार आहे.